आवाज येतोय ना ग माझा? आर्य व्हिडिओ चालू केलास तरी चालेल. अनन्या तू पण व्हिडिओ चालू ठेव. म्हणजे आपण गंमतच करणार आहोत क्विज. आणि आता फार सुंदर सांगितली आर्यनी गोष्ट. फार महत्वाचं आहे खरं तर, कारण हे सगळं युद्धभूमीवरती तिथे ते रथ घेऊन गेले. आणि अर्जुनही सांगितलं की बघायचंय मला. थँक्यू. आणि त्याच्यानंतर सगळी परिस्थिती बघून अर्जुन असा ते गलित गात्र अवस्था असे हताश झाला की बापरे, हे कसं काय युद्ध करायचं वगैरे. आणि मग त्याच्या पुढे जे सर्व गीतेचं जे काही गान किंवा गायन झालं, म्हणजे भगवद्गीतेचं भगवंताचं, तर त्याच्यामधनं पुढे अर्जुनाला उभारी मिळाली, प्रेरणा मिळाली आणि त्याला बोध झाला असं आर्यने सांगितलं. आणि फार फार विशेष भाग येतो. बघूयात क्विज मध्ये काही भाग त्याचा कव्हर होतो का नाही ते पण आपण बघूयात. मी जरा स्क्रीन शेअर करतो. हा, एकच मिनिटात द्या मला, खूप पीपीटी चालू आहेत माझ्याकडे आता. ओके, मला स्क्रीन दिसायला लागली की प्लीज सांगा. शेअर करतो. येस. दिसते? हो दिसते. ओके. हा, तुमचं अनम्यूटच ठेवा. थोडासा आता गमतीदार भाग आहे. आपल्याला काय 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 प्रश्न घ्यायचे आहेत, बघू कोणाला येतात. आणि हात वरती करा. म्हणजे मला दिसत आहेत सगळे आता इथे. आणि आपण बघूयात. म्हणजे आता खरं तर गीता जयंती विशेष केंद्र आपलं, जसं श्वेता मावशींनी पण सांगितलं मगाशी. आणि त्या अनुषंगाने आपण ऑन दॅट ओकेजन आपण क्विज घेतोय. ओके, तर ह्याच्यात 8 प्रश्न आहेत. आणि प्रत्येकाला 30 सेकंड मिळतील. मी प्रश्न वाचतो, गडबड करू नका. काही सोपे असतील आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर देताना पण एक छोटासा प्रश्न किंवा त्याच्या अराउंड एक मस्त फॅक्ट आपल्याला कळेल ना. तर आता पहिला प्रश्न, भगवद्गीता किती वर्षांपूर्वी सांगितली असावी असा अंदाज आहे तुमचा? ओके, थोडासा वेळ घ्या विचार करायला, एक 5 सेकंद. आणि मग मला सांगा कोण हात वरती करता. इथे खाली ऑप्शन्स आहेत ना, 500 to 700. मराठी जर वाचता येत नसेल कोणाला तर मी सांगतो, 800 to 1000 इयर्स पूर्वी, ग्रेटर दॅन 60,000 इयर्स, किंवा 5000 to 7000 इयर्स पूर्वी. काय वाटतं तुला? काय असेल ऑप्शन सांगा बरं, कोणाला काय वाटतं? हा, ओके, अनिशचा हात वरती आलाय. अनिश, 60,000 वाटतंय. ग्रेटर दॅन 60,000. ग्रेटर दॅन 60,000. ओ माय गॉड, म्हणजे केवढी जुनी आहे. असं कोणाला अजून वाटतंय का ग्रेटर दॅन 60,000? नाही. अनन्याला काय वाटतंय? 5,000 to 7,000. 5,000 to 7,000. ओके, आर्य वाटतंय का 5,000 की 60,000 वाटतंय? एवढे पुरातन आहेत की नाही? 5,000 वाटते. 5,000 वाटतंय. ओके, आणि 60,000 काय वाटतंय तुला? कारण ते तेवढं जुनं आहे ना. जुनं आहे. 5,000 पण केवढं जुनं झालं अरे. म्हणजे 5,000च्या पलीकडे काही झालं तरी आपल्याला सिमिलरच राहणार आहे ते. पण व्हेरी नाईस. हा, सो चांगले गॅस केले तुम्ही सगळ्यांनी. पण द राईट आन्सर इज 5,000 to 7,000 इयर्स. सो ग्रेटर दॅन 60,000 इयर्स ते आता गंमत आहे बरं का, ऍक्च्युली रामायणाचा भाग येतो. आणि ते पण मी कधीतरी नंतर सांगेन. आता इथे बघा हा, एक छोटासा उपप्रश्न आहे त्याच्यात किंवा एक गंमत, की हे चित्र कशाचं आहे तुम्हाला माहिती आहे का? काय दिसतंय इथे ह्या चित्रामध्ये? कसं काय अयोध्या. ओळखलं असेल? अयोध्या नाही. 5,000 to 7,000 इयर्स डिस्कव्हरच कसं केलं की एवढं जुनं आहे हे? म्हणजे काहीतरी सायन्स पाहिजे ना त्याच्या मागे. आता मजा म्हणजे मराठी बहुतेक कोणाला वाचता येत नाही, त्यामुळे इथे स्क्रीनवरती त्याचं उत्तर आहे. हो. सो काय आहे, कसलं चित्र आहे? लवकर हा, आपल्याला द्वारका. खूप प्रश्न आहेत. येस, द्वारका. सो पाण्याखाली, हो की नाही, कृष्ण बाप्पानी सगळी द्वारका जी नेली होती ना, तर ती द्वारका डिस्कव्हर झाली. आता ते समुद्र आलाय आणि तिथे असलेले अवशेष अजून छान छान. आता तुम्ही काही महिन्यांपूर्वी बघितलं असेल तर आपले प्राईम मिनिस्टर मोदीजी पण गेले होते बघा तिथे दर्शन घ्यायला. तर ही ती द्वारका आहे. आणि तिचं कार्बन डेटिंग केल्यानंतर पुरावे असे जे मिळाले त्याच्यामध्ये हा 5,000 to 7,000चा अप्रॉक्सिमेट कालावधी लक्षात आलाय. म्हणजे केव्हा घडलं महाभारत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याला थोडासा फास्ट जायला पाहिजे. आता भगवद्गीता कोणी कोणाला सांगितली? गडबड करू नका, ऐकून घ्या, कारण ह्याच्यामध्ये थोडीशी गंमत आहे. सांदीपनी ऋषींनी श्रीकृष्ण बाप्पाला सांगितली, का श्रीकृष्णाने कर्णाला सांगितली, का व्यास ऋषींनी अर्जुनाला सांगितली? बघा, थोडासा नीट विचार करा, गुगली असू शकतो, की श्रीकृष्ण बाप्पानी अर्जुनाला सांगितली. आता सगळे गंमत आहे. हा, आर्य श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली. नक्की? हो. का व्यास ऋषींनी अर्जुनाला सांगितली? पहिल्यांदा श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली. श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली. अनिश? श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले.
ऍग्री? सगळे सगळे सहमत आहेत ह्याच्याशी? हो. येस. तर श्रीकृष्ण बाप्पांनी अर्जुनाला सांगितली. सोपा होता हा प्रश्न की नाही? पण आता याच्यात एक गंमत आहे. तर इथे सांदीपनी ऋषी तुम्हाला माहिती आहेत का कोण होते? आता आता विकेट गेली सगळ्यांची, हो ना? सांदीपनी ऋषी कोण होते? सगळ्यांना थोडा मराठीचा होमवर्क दिलं पाहिजे, गृहपाठ. सांदीपनी ऋषी, हा सांग सांग आर्य. सांदीपनी ऋषी श्रीकृष्णांचे गुरु होते. बरोबर, श्रीकृष्ण बाप्पाचे गुरु होते. इथे लिहिलंय स्क्रीनवरती. आणि हे जे आश्रम आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर तर उज्जैनला तुम्ही कधी गेलात तर सांदीपनी ऋषींचा आश्रम तुम्हाला तिथे भेट देता येईल, दर्शन पण घेता येईल त्या आश्रमामध्ये. ओके. तर छान, म्हणजे छोटासा प्रश्न, उपप्रश्न त्याच्यात. हा थर्ड क्वेश्चन. ओके. भगवद्गीता ह्या शब्दाचा अर्थ काय आहे असा हा प्रश्न आहे बरं का. आता त्याच्यात ऑप्शन्स काय आहेत बघा. भागवत पुराणात आलेले गाणे, की महाभारतातील गीत, का भागवतात आलेले श्लोक, की भगवंताचे गीत, असे 4 ऑप्शन्स आहेत. एनिवन? जरा अवघड जायला लागले. हा आर्य. भगवंतांचे गीत. भगवंतांचे गीत नक्की? हो. कसं काय, का वाटलं तुला भगवंतांचे गीत असं? कारण श्रीकृष्णांबद्दल थोडं भगवद्गीता आहे ना, म्हणून म्हणून म्हणजे थोडासा आपण सांगितलंय म्हणून. मी मटका मारला थोडासा, पण असा हाफ गेस. ओके. अनिश? मला भागवतात आलेले श्लोक वाटतात. भागवतात आलेले श्लोक वाटतात. ओके. अनन्या? भगवंतांचे गीत. भगवंतांचे गीत. ओके. श्रिया? श्रिया अजून वाचायला सुरुवात केली नाही श्रियानी, हो की नाही? पण श्रियाला माझा आवाज येतोय की नाही? हा, पण ऐकतीये श्रिया, ऐकतीये. व्हेरी नाईस. तर बरोबर आहे, जे आर्यनी सांगितलं आणि अनन्याने सांगितलं ते भगवंताचे गीत. ओके. तर भगवत आणि गीत असं मिळून भगवत गीता, जे भगवंताचं गायन होतं त्याला म्हणून भगवंताचे गीत भगवद्गीता असं म्हणण्यात आलंय. ओके. आता एक गंमत बघा बरं का पुढे. तर आता महाभारतामध्ये कुठल्या पर्वामध्ये ही भगवद्गीता आली आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आधी महाभारतामध्ये भगवद्गीता आली आहे हे माहिती आहे का? छान आहे की नाही असं क्विज, की आन्सर स्क्रीनवरती आहेत पण आपल्याला देतात नाही. हा. येस आर्य. 6वे पर्व भीष्म पर्व अध्याय 40. येस, वाचता तर आलेले आता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर भगवद्गीता आली आहे कुठे? तर ती आली आहे महाभारतात. आणि किती पर्व आहेत महाभारतामध्ये माहिती आहे? पर्व म्हणजे सेक्शन्स, मोठा सेक्शन असं आपण म्हणूया, जे सगळं महाभारत घडलं. किती आहेत, कल्पना आहे कोणाला? हा, मी येस. 18. 18. व्हेरी गुड. आता मी नावं नाही विचारत, पण नावाखाली थोडी दिसत आहेत तुम्हाला स्क्रीनवरती, स्लाइडवरती बघितलं तर. आदी पर्व, सभा पर्व, अरण्य पर्व, विराट पर्व, हो की नाही? अशी सगळी नावं आली आहेत बघा. आणि हे जे चित्र दिसतंय तुम्हाला त्याच्यावरचं, ते कुठलं आहे, ओळखू शकता का कोणी? हो. येस आर्य. हे भीष्म जेव्हा गेले ना त्याच्या आधी चित्र हे, म्हणजे ते जस्ट जायच्या थोडं वेळ आधी. बरोबर, जेव्हा भीष्म पितामह पडले, हो की नाही? आणि त्यांच्यासाठी बाणांची शय्या तयार केली. कोणी तयार केली? अर्जुनाने. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा चौथा प्रश्न. आता आपल्याला अजून थोडासा स्पीड वाढवायला पाहिजे असं मला वाटतंय. भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहेत? 18, 14, 16 की 9? येस अनन्या? 18. 18. अनिश? 16? 18. ओके. आर्य? 16. 16. का 16 का वाटतायत बरं? मला 16 वाटतंय, म्हणजे अशी थोडी फिलिंग येते की 16 आहे. हा, ते असं दोनदा 18ला मी क्वेश्चन केलं की फिलिंग 16ची यायलाच पाहिजे. बरोबर आहे. येस. तर व्हॉट इज द राईट आन्सर? राईट आन्सर इज 18 अध्याय आहे. ओके. आणि खाली आता जे चित्र आहे की नाही, जे दिसतंय, तर आर्य तू जे सांगत होतास की नाही, विराट रूप दर्शन,
त्याचं ते चित्र आहे. आणि त्याचा जो श्लोक कुठला आलाय की हे दर्शन झाल्यानंतर तिथे जर वाचता येत असेल तर बघ, इंग्लिश मधलं वाचता येते की मराठी तर संस्कृत तर अवघड असेल, पण ततः विस्मयाविष्टो हृष्ट रोमा धनंजय. म्हणजे तेथे असं म्हटलंय की अरे हे तुझं दर्शन झाल्यानंतर म्हणजे अर्जुनाची परिस्थिती कशी आली की सगळे हातावरती शहारे आले, त्याच्या अंगावरचे केस उभे राहिले हातापायांवरचे, आणि तो असा विस्मय म्हणजे चकित झाला, त्याला प्रचंड विस्मय झाला, तो भयभीत देखील झाला. आणि त्याच्यानंतर अगदी त्यांनी शिर नमावलं आणि साष्टांग लोटांगणच जणू काही त्या रूपाला घातलं. आणि नंतर मग सगळं त्याची स्तुती केल्यानंतर तो अर्जुन म्हणतो की बाबा रे, मला तू तुझं परत आधीचं रूप दाखव, मला भीती वाटायला लागली आहे सगळं बघून. कारण एवढी सगळी डोकी, सगळं ते त्रिभुवन त्यांनी व्यापलं होतं, सगळी लोक त्याच्या मुखामध्ये जात आहेत, ते युद्ध करणारे युद्ध न करणारे. दॅट वॉज अ सिम्बॉल ऑफ काय, काळचक्र, की या काळामध्ये कसे सगळे फिरत असतात. तर असं ते त्याला दर्शन झालं, हो की नाही. तर आता बघा बरं का, आता 18 अध्याय, आणि पहिल्या अध्यायाचं नाव कोणाला माहिती आहे का, सांगा बरं. येस अनन्या. अर्जुन विषाद योग. अर्जुन विषाद योग. अनन्या एवढी छान उत्तरं का देते माहितीये ना अध्यायांच्या नावाची सगळ्यांना. कारण वाचता येते. अनन्याला सगळी भगवद्गीता पाठ आहे, त्यामुळे तिला हो. अवॉर्ड्स पण मिळालेत भगवद्गीतेच्या कॉम्पिटिशन मध्ये, रिसायटल कॉम्पिटिशन मध्ये. त्यामुळे अनन्या, श्वेता मावशीची आई, असे सगळे एकदम एका पाठोपाठ एक, तर असे सगळे एक्सपर्ट्स आहेत. तर अर्जुन विषाद योग, तर ते जर आर्याने आता गोष्टीमध्ये सांगितलं की नाही, अर्जुनाला काय आलं, विषाद झाला, तो म्हणजे तो एकदम डाऊन झाला, असं मला आर्याने काल सांगितलं फोनवरती बोलताना. आणि बरोबरच आहे की अर्जुन एकदम डाऊन झाला, कारण हे सगळं कुठे म्हणजे माझे गुरु, त्याच्यानंतर माझे भाऊ, मामा, काय काय कोण कोण समोर उभे राहिले, त्यांना आता मारायचंय, बाप रे. आणि म्हणून विषाद म्हणजे काय, प्रचंड दुःख झालं त्याला. आणि म्हणून तो पहिला अध्याय आणि त्याचा योग झाला. म्हणजे गंमत बघा बरं का, अर्जुनाला हे इतकं प्रचंड अतिप्रचंड जे दुःख झालं, ते दुःख त्यांनी कोणाला सांगितलं, भगवंताला सांगितलं. आणि म्हणून त्या दुःखाचा सुद्धा योग निर्माण झाला. ते दुःख असंच कुठेतरी शेअर केलं असतं तर तो योग नसता झाला, ते फक्त दुःख झालं असतं. पण भगवंतांना सांगितलं म्हणून त्याचा योग झाला, असं म्हटलंय. म्हणून पहिला अध्याय खूप विशेष भाग आहे, अर्जुन विषाद योग, तिथनं सुरुवात होते. आता पुढचा प्रश्न, भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत. आता अनन्या थांब, अनन्या नाही, आता कोणतरी दुसरं. श्रिया एक गेस, मी ऑप्शन सांगतो तुला. 101 म्हणजे 101, 501 किंवा 501, 700 किंवा 701. तुला काय वाटतं. काही हरकत नाही, बरोबर चुकलं काही फरक पडत नाही, आपल्याला शिकायचंच आहे. 501, 700. अनिश से 700. खूप जास्त झाले ना 700, म्हणजे थोडं आपण 501 म्हणायचं का, नको. नाही 700. 700. हो. श्रिया 700. येस, आणि श्रिया इज राईट, ऍज इज अनिश आणि आर्य. आणि अनन्याला तर माहितीच होतं, मला माहिती आहे ते. त्यामुळे आता त्याच्यामध्ये गंमत बघा, 700 श्लोकांमध्ये श्रीकृष्ण बाप्पाच्या मुखातून किती आलेत, 574. त्याच्यानंतर अर्जुनाच्या मुखातनं किती आलेत, 84. संजय त्याच्या मुखातनं आलाय 41, सॉरी 41 आलेत संजयच्या मुखातनं. आणि जो शेवटचा एक श्लोक म्हणजे सुरुवातीचा खरं तर, तो धृतराष्ट्राच्या मुखातनं आलाय. आता गंमत याची अशी आहे की संजयला दिव्य दृष्टी दिली होती, त्यामुळे तो हे सगळं कथन करत होता, धृतराष्ट्राला सांगत होता. आणि सुरुवात हा सगळा गोंधळ महाभारताचा घातला कोणी, धृतराष्ट्राने. त्यामुळे सुरुवात सगळ्याची झाली धृतराष्ट्रापासनं, आणि नंतर मग भगवंतानी सगळं एक्सप्लेनेशन दिलं. मध्ये मध्ये अर्जुन कन्फ्युज होत गेला आणि त्याचे प्रश्न सॉल्व्ह करत कृष्ण बाप्पा गेला. आता यदा यदा हि धर्मस्य हा श्लोक कुठल्या अध्यायात आलाय माहितीये का, आणि त्याचा अर्थ थोडक्यात कोणी सांगू शकेल का मला. अध्याय 4 आलाय आणि श्लोक 7. येस, अध्याय इथे आहे स्क्रीनवरती, हो की नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजामी अहम, असं म्हटलंय ते, म्हणजे सृजाम्यहम.
आता ह्याच्यामध्ये अर्थ काय त्याचा? आर्याला माहितीये का अर्थ बाय एनी चान्स? मस्त म्हणले श्लोक आर्याने. काय वाटतं अर्थ, काय वाटतो त्या श्लोकाचा? काही अनिश, अनन्या, कोणाला अर्थ माहितीये? सगळ्यात फेमस श्लोक आहे की नाही? आपण महाभारत सीडी लावली की सुरुवातच त्यांनी होते. हा, जेव्हा धर्मासाठी लढायचं असतं तेव्हा तेव्हा अ, देव येतो असं वाटतं. हो. तेव्हा तेव्हा देव येतो, जेव्हा 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 धर्मासाठी. हा, जेव्हा जेव्हा अधर्म वाढतं तेव्हा तेव्हा विष्णू भगवान येतात. तेव्हा म्हणजे तेव्हा आय विष्णू भगवान. मॅनिफेस्ट इन एव्हरी युग, म्हणजे हम्म संभवामी युगे युगे, म्हणजे मी हम्म, दर युगात येतो असं विष्णू भगवान स्वतः म्हणतात. बरोबर. यदा यदा, जेव्हा जेव्हा ही धर्मस्य अधर्म ग्लानी, म्हणजे धर्माला ग्लानी येते. धर्माला ग्लानी येते म्हणजे काय? के-पॉप अधर्म खूप आवडायला वाढतो. लागतो आणि भगवद्गीतेचं पठण करा म्हटलं की झोप येते. हो की नाही? पण असं होतं. तर एकूणच अधर्म, अधर्म म्हणजे काय? तर लाईज इन जनरल, म्हणजे खोटेपणा समाजामध्ये वाढायला लागतो. मग त्याच्यामधनं गोंधळ गोंधळ वेगवेगळे निर्माण होत असतात. तर तेव्हा तेव्हा भगवंत अवतार घेतो, असं भगवंताचं हे वाक्य आहे. ओके, सिक्स्थ क्वेश्चन. बापरे, वी नीड टू स्पीड अप फर्दर. भगवद्गीतेमध्ये मुख्य कुठले 3 विभाग आले आहेत? आता हा प्रश्न तर फारच अवघड आहे, कोणाला येतोय का बघूयात. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, का भक्तियोग, राजयोग, ध्यानयोग, की हठयोग, अष्टांग योग, ज्ञानयोग, सगळे योग 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 योग, फुल कन्फ्युजन चालू झालंय. का अष्टांग योग, भक्तियोग आणि ज्ञानयोग? अनिश. मला कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग वाटतं. हो, मग ध्यानयोग कुठे गेला? आणि पहिल्याच तर उपासनेची सुरुवात आपल्या श्वेतामावशींनी अष्टांग योगापासून केली. 8 अंग, निदान ऑक्टोपस ऑक्टोपस असं म्हणली की नाही ती? लक्षात ठेवला अष्टांग. योग, ज्ञानयोग. अष्टांग योग, ज्ञानयोग. ओके, अजून कोणाला? हा, आर्याला काय वाटतंय? भक्तियोग, राजयोग आणि ध्यानयोग. भक्तियोग, राजयोग आणि ध्यानयोग. ओके, मला कर्मयोग वालं. पहिलं ऑप्शन ए वाटते अनिशला. हो, ओके, नक्की. अनन्या. पण ऑप्शन ए वाटतंय. ऑप्शन ए वाटतंय. ओके, सांगू बघायचं उत्तर काय आहे? सापडतंय स्क्रीनवर त्याचं उत्तर रेड मध्ये. कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग. तर जे 18 चॅप्टर्स आहेत की नाही, ते असे 666 असे ते डिवाइड केले गेलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पहिले 6 चॅप्टर्स कर्मयोग. आणि जो प्रश्न अनिश गुगली पडला की नाही, ध्यानयोग कुठे गेला? तर ध्यान प्रक्रिया ज्याच्यामध्ये सांगितलीये तो करायचा भाग आहे. त्यामुळे काय काय करायचं, सर्व कर्म त्या कर्मयोगाच्या भागामध्ये शेवटचा चॅप्टर म्हणजे चॅप्टर 6 इन भगवद्गीता इज ध्यान योग. त्यामुळे कर्मयोगाचा तो सबसेट झाला. ओके, तर कर्म म्हणजे जे सगळं सेल्फलेस कर्म कसं केलं पाहिजे एक्सप्लेन करणारा कर्मयोगाचा भाग. आणि उपासना कर्म फार लक्षात ठेवलं, महत्वाचा भाग आहे बरं का, की आपलं सेल्फलेस कर्म आणि उपासना कर्म. आणि त्यामधनं भक्ती म्हणजे मनामध्ये डिव्होटेड भाव ठेवून करायचा हा सर्व भाग आहे, ज्यामधनं हाऊ डू यू अटेन नॉलेज, ज्ञान प्राप्ती कशी होते असं सांगणारे आहे. ओके, आता आपण बहुतेक हा ह्याच्यावरती रिपीट झालाय मला वाटतं, तो मगाशी बघितला, यदा यदा हि धर्मस्य. आणि आता लास्ट क्वेश्चन, सेकंड लास्ट क्वेश्चन. भगवद्गीता हे कशाचे सार म्हटले आहे? कोणी सांगू शकेल का? पुराणांचे, भागवताचे, वेदांचे, उपनिषदांचे, कशाचे? येस आर्य. पुराणांचे. पुराणांचे सार. ओके, अनिश. भागवताचे. भागवताचे. ओके, अनन्या. उपनिषदाचे. उपनिषदांचे. आता श्रिया तुझ्याकडे एकच ऑप्शन शिल्लक राहिला, मग तू वेदांचे म्हणून टाक. आता गंमत सांगा बरं मला, की पुराण पहिली आली का भागवत पहिलं आलं का वेद पहिले आले का उपनिषद पहिले आले? कोणाला कल्पना आहे का काही? येस. मला वाटतं की वेद पहिले आले, 4 वेद. हो, 4 वेद पहिले आले.
येस, विच इज व्हेरी ट्रू. सो आता उत्तर बघूयात आणि गंमत बघूयात की भगवद्गीता हे कशाचं सार सांगितलंय, तर उपनिषदांचं सार सांगितलंय. तर हे 4 वेद पहिले आले, वेदांमधनं उपनिषद तयार केली गेली आणि उपनिषदांचं सगळं सार जे आलं ते भगवद्गीतेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. ओके, तर व्हेरी नाईस. आणि पुराण म्हणजे ही देवी देवतांच्या कथा आहेत, देवदेवतांच्या. ओके, तर आपल्याला इथे दिसेल 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, त्याच्यानंतर 108 उपनिषद असं सर्व तिथे सांगितलंय. असा बराच भाग आहे. मग त्याच्यामध्ये नीती असं पण लिहिलंय. तो सर्व भाग आपण नंतर कधीतरी बघूया. आणि लास्ट क्वेश्चन, भगवद्गीतेची रचना कोणी केली आहे? नीट ऐका. वाल्मिकी ऋषी, भगवान श्रीकृष्ण, व्यास ऋषी की अत्री ऋषी? येस, आर्य. व्यास भगवान श्रीकृष्ण. व्यास ऋषी आणि श्रीकृष्ण. हो भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण. अनिसचं हो. उत्तर भगवान श्रीकृष्ण आहे का आर्याचं उत्तर? आर्याचं उत्तर आहे. व्यास ऋषी आहे. माझं उत्तर भगवान श्रीकृष्ण आहे. ओके, एक श्रीकृष्ण आलंय. अनिस सेज व्यास ऋषी. रचना ना, म्हणजे लिहिलं का म्हटलं? रचना म्हणजे लिहून रचना म्हणजे काढलं, कुठनं आलं? कंपाईल केलं. व्यास ऋषी. कंपाईल केलं व्यास ऋषींनी. अनन्याला पटलंय का? ओके, व्हेरी गुड. येस, तर आर्य तू सांगितलंस ते बरोबर आहे, कारण कोणाच्या मुखात ना आली भगवद्गीता, तर भगवंताच्या स्वयं, त्यामुळे श्रीकृष्ण बाप्पाच्या. पण ती सांगितली गेली युद्धाच्या भूमीवरती आणि नंतर व्यास ऋषींनी त्याचं कंपायलेशन केलं. म्हणून त्यांना वेदव्यास असं देखील म्हटलं जातं. ओके, आणि हे मगाशी आपण बघितलं थोडासा गंमत प्रश्न की महाभारत पहिले झाले की रामायण पहिले झाले? आपल्याला ते बघायचं होतं, हो की नाही? काय पहिलं झालं? रामायण. रामायण पहिलं झालं. व्हेरी गुड. येस, सो रामायण पहिलं झालं. आणि त्याचबरोबर तिथे अजून वाचतंय का तुम्हाला काय लिहिलंय? ते कुठल्या युगात झालं दिसतंय का? त्रेतायुग. बरोबर. आणि खाली तुम्हाला 4 युग पण दिसतील, राईट? हो. तर अशा पद्धतीने आपले प्रश्न हे संपले. आता एक शेवटी सर्वांनी विचार करावा. आता आपल्याला एवढा वेळच नाही आज आपलं, कारण क्विज थोडं जास्त झालंय आणि अजून आपल्याला थोडासा केंद्राचा भाग घ्यायचाच आहे. तर त्याच्यामध्ये विचार काय करावा, तर तुम्ही बघा की आपल्याला सगळ्यांना शिकवलं जातं की नाही की सगळ्यांशी नीट वागलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, खोटं बोलता कामा नाही, त्याबरोबर मिळून मिसळून राहिलं पाहिजे, सगळ्यांबरोबर मैत्री केली पाहिजे. आता असं सगळं असताना हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धामध्ये का ढकलताय? तो अर्जुन पण त्यांना प्रश्न करतोय की या घोर कर्मामध्ये, एवढ्या भयंकर कर्मामध्ये मला तुम्ही का जायला सांगताय? आणि ते सारखं सारखं सांगताय की युद्धच तुझ्यासाठी योग्य आहे, युद्धच तुझ्यासाठी योग्य आहे. अरे हे आणि हे सगळं विसंगत नाहीये का? बरं आर्य, काय वाटतं तुला, का सांगतात असं? कारण तो क्षत्रिय होता आणि क्षत्रिय म्हणजे वॉरियर टाइप असतात. वॉरियर टाइप. आणि जर पांडव हे युद्ध जिंकले नसते तर मग कौरव जिंकले असते युद्ध, मग ते चांगलं नसतं झालं. म्हणून चांगलं नसतं झालं. एक्झॅक्टली. त्यामुळे क्षत्रिय असल्यामुळे त्याचं जे स्वधर्म कर्म होतं, नॅचरल त्याच्या स्वभावाला अनुसरून आलेलं जी त्याची ड्युटी होती ती परफॉर्म करणं त्याच्यासाठी वॉज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते भगवंत त्याला सांगत होते की तू जर असं केलं नाहीस तर यू विल नेव्हर फाइंड पीस इन your own self, within yourself. You won't realize or understand what is God. So त्याच्यासाठी योग्य कर्म कर, स्वधर्म कर्म कर. ते कितीही अवघड असेल तरी ते उत्साहाने, आनंदाने मन माझ्यापाशी ठेवून कर, असं त्याला सांगितलंय. ओके, हा भाग आपण नंतर कधीतरी शिबिरात पण छान स्वतंत्र बघूया. पण इकडे आता आपण एक छोट्याशा श्लोकाने त्याची सांगता करूयात. सर्वजण तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल हा श्लोकचं राईट साईडला मी म्हटलंय, लेफ्ट साईडला आहे. कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन, जे मी आता सांगितलं तेच. मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्तव अकर्मणी. थोडक्यात काय म्हणतायत ते, कर्म कर पण त्या कर्माची फळाची अपेक्षा ठेवून ते करू नको. म्हणजे मला काय मिळेल, मग ते मिळाल्यानंतर मी कुठे कुठे जाईन, मग कसा मजा करीन, हे सगळे डोक्यात विचार करून तू कर्म कधी करणार?
तुझं प्लॅनिंगच सगळं गोंधळेल की नाही, तू जर तेच विचार करत बसला तर. सो फोकस ऑन व्हॉट यू नीड टू डू, प्लॅन, हॅव अ क्लिअर गोल अँड वर्क टुवर्ड्स इट, असं त्यांनी सांगितलंय. अँड डू इट विथ कम्प्लीट डिवोशन टू गॉड, विथ गॉड इन युअर हार्ट, आणि तसं तू कर. आणि मग बाकी सगळी चिंता जी आहे ती ईश्वरावरती सोडून दे. अरे नाही झालो, मी म्हणजे काय, मला चांगले मार्क नाही पडले. तू अभ्यास केला होतास का नाही, तू तुझा 200% प्रयत्न केला होतास की नाही, दॅट इज इम्पॉर्टंट. एव्हरीथिंग एल्स गॉड विल टेक केअर ऑफ, डू नॉट वरी, असं श्लोक सांगतो. ओके, तर आता गीता जयंतीची आपण इथे थोडीशी ह्या भागाची सांगता करूया या श्लोकानी. तुम्ही पण वाचू शकता, आपापल्या ठिकाणी म्हणू शकता. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. ओ तत्सत.